नमस्कार मुलांनो, तुम्हा सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. याआधी तुम्ही फ्लेमिंगचे डाव्या आणि उजव्या हाताचे नियम शिकले आहात. आता या व्हिडिओमध्ये आपण इलेक्ट्रिक मोटरबद्दल माहिती घेऊ, ज्यामध्ये विद्युत प्रवाहाचे चुंबकीय परिणाम असतात, आणि इलेक्ट्रिक जनरेटरबद्दल जाणून घेऊ, जो फिरत्या चुंबकांचे विद्युत परिणाम दर्शवतो. शिकण्याचे निष्कर्ष. या सत्राच्या शेवटी तुम्ही खालील गोष्टी समजू शकाल: इलेक्ट्रिक मोटर, विद्युत चुंबकीय प्रेरण, फॅरेडेचा नियम, इलेक्ट्रिक जनरेटर. महत्त्वाची शब्दावली. इलेक्ट्रिक मोटर विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करणारे उपकरण. चुंबकीय क्षेत्र, कम्युटेटर विद्युत प्रवाहाच्या दिशेतील परिवर्तन करणारे उपकरण. विद्युत चुंबकीय प्रेरण एखाद्या वाहकातील बदलते चुंबकीय क्षेत्र दुसऱ्या वाहकात विद्युत प्रवाह निर्माण करण्याची प्रक्रिया. इलेक्ट्रिक जनरेटर यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित करणारे उपकरण. सत्र सुरू करण्यापूर्वी आजच्या सत्राच्या संकल्पनात्मक नकाशावर एक नजर टाकूया. इलेक्ट्रिक मोटर हे एक फिरणारे उपकरण आहे, जे विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करते. इलेक्ट्रिक मोटर ही इलेक्ट्रिक फॅन, फ्रीज, मिक्सर, वॉशिंग मशीन, संगणक, MP3 प्लेयर इत्यादींसाठी एक महत्त्वाचा घटक म्हणून वापरली जाते. आपण आधीच पाहिले आहे की जेव्हा एखादा वाहक चुंबकीय क्षेत्रात सामान्यरित्या ठेवला जातो आणि त्यामधून विद्युत प्रवाह प्रवाहित होतो, तेव्हा त्या वाहकावर एक बल कार्य करते आणि ते बल वाहकाला हालचाल करायला भाग पाडते. मोटर कशा प्रकारे कार्य करते हे समजून घेण्यासाठी आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की विद्युत प्रवाह वहन करणाऱ्या कुठल्या तरी कुंडलीला स्थायी चुंबकीय क्षेत्रात ठेवल्यास त्यावर फिरण्याचा प्रभाव कसा पडतो. यासाठी आपण ABCD या आयताकृती कुंडलीचा विचार करू, जी इन्सुलेटेड तांबे ताराने बनलेली आहे. ही कुंडली चुंबकीय क्षेत्राच्या 2 ध्रुवांमध्ये ठेवलेली आहे, जेणेकरून AB आणि CD या भुजा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला समांतर नसून समोरासमोर असतील. कुंडलीचे टोक 2 भागांमध्ये विभागलेल्या P आणि Q या स्प्लिट रिंगला जोडलेले आहे. या भागांच्या आतील बाजू इन्सुलेटेड असतात आणि ते अक्षावर जोडलेले असतात. P आणि Qच्या बाह्य प्रवाही किनारी अनुक्रमे X आणि Y या 2 स्थिर ब्रशांना स्पर्श करतात. कुंडली ABCD मधील विद्युत प्रवाह X ब्रशद्वारे स्त्रोत बॅटरीतून प्रवेश करतो आणि Y ब्रशद्वारे पुन्हा बॅटरीकडे परत जातो. कुंडलीच्या AB भुजेमधील प्रवाह A ते B या दिशेने वाहतो. नंतर CD भुजेमधील प्रवाह C ते D या दिशेने वाहतो, म्हणजेच AB मधील प्रवाहाच्या उलट दिशेने. चुंबकीय क्षेत्रात विद्युत प्रवाह वहन करणाऱ्या वाहकावर कार्य करणाऱ्या बलाची दिशा शोधण्यासाठी फ्लेमिंगचा डावा हात नियम लागू केल्यास AB भुजेमध्ये बल खालील दिशेने कार्य करते.
तर CD भुजेमध्ये बल्ब वरच्या दिशेने कार्य करते. त्यामुळे कुंडली आणि अक्ष O जी मुक्तपणे फिरण्यास सक्षम आहे ती प्रतिगोलाकार अँटी क्लॉकवाईज फिरते. अर्ध्या फेरीनंतर Q ब्रश X ला आणि P ब्रश Y ला संपर्क करते. परिणामी कुंडलीतील प्रवाहाची दिशा उलट होते आणि तो DCBA या मार्गाने वाहतो. विद्युत प्रवाहाची दिशा उलट करणाऱ्या उपकरणाला कम्युटेटर म्हणतात. इलेक्ट्रिक मोटरमध्ये स्प्लिट रिंग कम्युटेटरचे कार्य करते. विद्युत प्रवाहाची दिशा उलटल्यामुळे AB आणि CD भुजांवर कार्य करणाऱ्या बलाची दिशाही उलटते. त्यामुळे पूर्वी खाली ढकलली गेलेली AB भुजा आता वर उचलली जाते आणि पूर्वी वर उचलली गेलेली CD भुजा आता खाली ढकललेली जाते. परिणामी कुंडली आणि अक्ष अजून अर्ध्या फेरा फिरतात आणि त्याच दिशेने फिरत राहतात. प्रत्येक अर्ध्या फेरीनंतर प्रवाहाची दिशा उलटली जाते, ज्यामुळे कुंडली आणि अक्ष सतत फिरत राहतात. आपण अभ्यासले आहे की जेव्हा विद्युत प्रवाह वाहणारा वाहक चुंबकीय क्षेत्रात ठेवला जातो तेव्हा तो एक बल अनुभवतो. हे बल त्या वाहकाला हलवण्यास कारणीभूत ठरते. आता आपण अशी परिस्थिती कल्पना करूया जिथे एका स्थिर वाहकाभोवती चुंबकीय क्षेत्र बदलत आहे. हे प्रथम इंग्रज भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांनी अभ्यासले. मध्ये फॅरेडे यांनी एक महत्त्वपूर्ण शोध लावला की चालणारा हलता चुंबक विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी वापरला जाऊ शकतो. ही संकल्पना समजून घेण्यासाठी आपण एक प्रयोग करूया. अधिक वळणे असलेली AB तारांची कुंडली घ्या. कुंडलीच्या टोकांना एका गॅल्व्हॅनोमीटरला जोडा. एका शक्तिशाली बार चुंबक घ्या आणि त्याचा उत्तर ध्रुव कुंडलीच्या B टोकाच्या दिशेने हलवा. गॅल्व्हॅनोमीटरच्या सुईत उजव्या बाजूस झुकण्याचे विचलन दिसेल. याचा अर्थ कुंडलीमध्ये विद्युत प्रवाह निर्माण झाला आहे. जेव्हा चुंबकाचा हालचाल थांबतो तेव्हा विचलन शून्य होते. आता चुंबकाचा उत्तर ध्रुव कुंडलीपासून दूर हलवा. गॅल्व्हॅनोमीटर डावीकडे झुकते, याचा अर्थ विद्युत प्रवाहाची दिशा पूर्वीपेक्षा उलट झाली आहे. जर तुम्ही चुंबकाचा दक्षिण ध्रुव B टोकाच्या दिशेने हलवला तर गॅल्व्हॅनोमीटरमधील विचलन मागील प्रकरणाच्या अगदी उलट होईल. जेव्हा कुंडली आणि चुंबक दोन्ही स्थिर असतात तेव्हा गॅल्व्हॅनोमीटरमध्ये कोणतेही विचलन होत नाही. या प्रयोगातून हे स्पष्ट होते की कुंडलीच्या संदर्भात चुंबकाच्या हालचालीमुळे प्रेरित विद्युत संभाव्यता निर्माण होते, जी सर्किटमध्ये प्रेरित विद्युत प्रवाह निर्माण करते. चालकातील बदलत्या चुंबकीय क्षेत्रामुळे दुसऱ्या चालकात विद्युत प्रवाह प्रेरित होण्याच्या प्रक्रियेला विद्युत चुंबकीय प्रेरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. विद्युत चुंबकीय प्रेरणाच्या घटनेवर आधारित वरील अभ्यासलेल्या प्रयोगांमध्ये प्रेरित विद्युत प्रवाह तयार होतो, जो सामान्यतः खूप लहान असतो. हा सिद्धांत घरगुती आणि औद्योगिक वापरासाठी मोठ्या प्रमाणात विद्युत प्रवाह निर्माण करण्यासाठी वापरला जातो. विद्युत जनित्रामध्ये
यांत्रिक ऊर्जा वापरून विद्युत प्रवाह निर्मितीसाठी एका वाहकाला चुंबकीय क्षेत्रात फिरवले जाते. पर्याय बी. विद्युत प्रवाह AC निर्माण करणाऱ्या जनित्रामध्ये एका आयताकृती फिरणारी कुंडली ABCD असते, जी आर्मेचर म्हणून ओळखली जाते आणि ती कायमस्वरूपी चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये ठेवली जाते. या कुंडलीच्या 2 टोकांना 2 स्लिप रिंग्स R1 आणि R2 शी जोडले जाते. या रिंग्सच्या आतील बाजूचे पृथक्करण इन्सुलेशन्स केलेले असते. 2 स्थिर प्रवाह वाहक ब्रशेस B1 आणि B2 स्वतंत्रपणे R1 आणि R2 रिंग्सवर ठेवले जातात. या R1 आणि R2 रिंग्स आंतरिकरित्या एका अक्षाशी ॲक्सेल जोडलेल्या असतात. या अक्षाला बाहेरून यांत्रिकदृष्ट्या फिरवता येते, त्यामुळे चुंबकीय क्षेत्राच्या आत कुंडली फिरते. ब्रशेसच्या बाह्य टोकांना एका बाह्य विद्युत परिपथाशी जोडले जाते. जेव्हा कुंडली फिरवली जाते तेव्हा तिच्याशी संलग्न चुंबकीय प्रवाह बदलतो. या चुंबकीय प्रवाहातील बदलामुळे प्रेरित विद्युत प्रवाह निर्माण होतो. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमानुसार प्रेरित प्रवाहाची दिशा कुंडलीतील ABCD दिशेने असते आणि बाह्य परिपथात तो B2 आणि B2 ते B1 या दिशेने वाहतो. कुंडलीच्या अर्ध्या फेऱ्यानंतर प्रवाहाची दिशा DCBA होते आणि बाह्य परिपथात तो B1 ते B2 या दिशेने वाहतो. कुंडलीच्या सतत फिरण्यामुळे बाह्य परिपथातील प्रेरित विद्युत प्रवाह प्रत्येक अर्ध्या फेऱ्यानंतर त्याची दिशा बदलतो. असा प्रवाह जो ठराविक कालांतराने आपली दिशा बदलतो त्याला पर्यायी विद्युत प्रवाह म्हणतात. हे उपकरण AC जनित्र म्हणून ओळखले जाते. सिद्ध विद्युत प्रवाह DC मिळवण्यासाठी स्प्लिंट रिंग प्रकारचा कम्युटेटर वापरणे आवश्यक आहे. या संयोजनात एक ब्रश नेहमी वरच्या दिशेने जाणाऱ्या भागाशी संपर्कात असतो, तर दुसरा ब्रश खाली जाणाऱ्या भागाशी संपर्कात असतो. यामुळे विद्युत प्रवाह नेहमी एकाच दिशेने वाहतो. म्हणूनच या उपकरणाला DC जनित्र DC जनरेटर म्हणतात. सिद्ध आणि पर्यायी विद्युत प्रवाहातील मुख्य फरक म्हणजे सिद्ध प्रवाह DC नेहमी एकाच दिशेने वाहतो, तर पर्यायी प्रवाह AC ठराविक कालांतराने आपली दिशा बदलतो. लक्षात ठेवण्यासारखे मुद्दे. विद्युत मोटर ही एक फिरणारी उपकरण आहे जे विद्युत ऊर्जा यांत्रिक ऊर्जेत रूपांतरित करते. ज्या प्रक्रियेद्वारे चालकामध्ये बदलणारे चुंबकीय क्षेत्र दुसऱ्या चालकात विद्युत प्रवाह उत्पन्न करते त्याला विद्युत चुंबकीय प्रेरण इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणतात. विद्युत जनित्र इलेक्ट्रिक जनरेटर हे एक उपकरण आहे जे यांत्रिक ऊर्जा विद्युत ऊर्जेत रूपांतरित करते. विद्युत जनित्र हे विद्युत चुंबकीय प्रेरणेच्या तत्वावर कार्य करते.